15 ऑगस्ट 2024 आज आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील बच्चूभाऊच्या भेटीसाठी येऊन राहिले. 9 तारीखले संभाजीनगरले बच्चूभाऊचा काय राजो मोर्चा होता. लाखोच्या संख्येने लोक होते. 9 तारीखले बच्चूभाऊचा मोर्चा आणि 10 तारीखले बच्चूभाऊनं घेतली शरद पवार साहेबांची भेट. त्याच्यानंतर आज चंद्रकांत दादा या ठिकाणी येऊन राहिले. म्हणजे काय नेमकी चर्चा होते काय होते तशा पद्धतीचं सध्या आम्ही बच्चूभाऊच्या निवासस्थानी आलो. बापरे, सारेच लोक आले. भाजपचे मले प्रवीण पोटे पाटील दिसले, याशिवाय ठाण्या जो स्पीकर आहे जबरदस्त जयंतराव डेनकर दिसले, याशिवाय बाकीचे पक्ष लोक दिसले. पण इकडे चंद्रकांत दादा आणि बच्चूभाऊच्या दरम्यान काय चर्चा होते आता हे तर माहित होईलच. पण त्या उद्देशाने या ठिकाणी सारी तयारी की नाही झाली आणि फक्त आता चंद्रकांत दादाची वाट पाहणं चालू आहे. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर चंद्रकांत दादाचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्याच्या गाड्या चंद्रकांत दादाचं या ठिकाणी सध्या स्वागत झालं असून बच्चूभाऊ त्याचं स्वागत करत आहे. तुम्ही या ठिकाणी हे पाहून राहिले सर्वच जण राजकीय राजकुमारजी पटेल सुद्धा आहेत मेळघाटचे आमदार, त्याचं स्वागत करताना. CSR फंडच्या माध्यमातून भेटलेल्या गाडीचं अनावरण या ठिकाणी चंद्रकांत दादा करत आहेत. सोबत बच्चूभाऊ आहेत, राजकुमारजी पटेल आहेत, त्याशिवाय बँकेचे एक्झिक्युटिव्ह आहेत दिनेश प्रभू, त्याशिवाय प्रवीण पोटे पाटील, निवेदिताताई, हे सर्वजण या ठिकाणी तुम्हाला त्या अँब्युलन्सचं उद्घाटन करताना दिसून आले. आता हे अँब्युलन्स इकडच्या एरियातल्या लोकल बिमार पडला तर आणण्यासाठी ती सोय लावली आता बच्चूभाऊ इकडेच. स्वातंत्र्य दिनाच्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. आज झेंडा वंदनाच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने अमरावतीला आलो असताना बरेच दिवस हे चाललं होतं की मला मेळघाट मध्ये जाऊन गेल्या काही दिवसामध्ये जिल्हा नियोजन आणि सरकार म्हणून खूप गोष्टी तिथल्या कुपोषण संपवण्यासाठी चाललेल्या आहेत. निसर्ग प्रचंड आहेत, त्यामुळे टुरिस्ट जर वाढला तर तिथल्या स्थानिक माणसांचं उत्पन्न वाढेल म्हणून चाललेले आहेत. त्या बघायला यावं म्हणून मी आलो आहे. आज झेंडा वंदनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये मी काही आकडेवारी मांडली आहे. त्यात जवळजवळ 4 लाख समथिंग, 4 लाख जवळजवळ 53,000 इतक्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मध्ये नोंदणी केली आहे. व्हेरिफिकेशन जवळजवळ 3 लाखाचं झालं आहे. मी आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना आश्वस्त करतो की व्हेरिफिकेशन मध्ये आपलं नाव आता नसेल तर जेव्हा केव्हा असेल त्यावेळेला पहिल्या दिवसापासून म्हणजे 1 जुलै हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. 1 जुलै ते 1 ऑगस्ट, 1 ऑगस्ट, 1 सप्टेंबर. आता 1 सप्टेंबर पर्यंतचे 2 महिन्याचे पैसे सगळ्यांच्या अकाउंटला यायला सुरुवात पण झाली.
17 तारखेला याचं स्टेट म्हणून लॉन्चिंग पुण्यामध्ये आहे. पण आता मला पैसे नाही आले याचा अर्थ मी या योजनेतून बाद झाले असं नाही. जेव्हा केव्हा तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल त्यावेळेला 1 जुलै पासूनचे पैसे मिळणार. समजा एक कल्पना करू की तुमचं ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हेरिफिकेशन झालं किंवा तुमचं बँकेतलं अकाउंट आधारशी कनेक्ट व्हायचं आहे, आधारशी मॅच व्हायचं आहे, त्यात तुमचा ऑक्टोबर उजाडला, पैसे मिळताना 1 जुलै पासून मिळणार. त्यामुळे कोणी घाई करण्याचं कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. जवळजवळ 1.25 कोटी महिलांना मात्र 17 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचं, कारण अशी सूचना आली किंवा आतापासून सुरू करा 13-14 पासून. का तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर होताना 2 दिवस तर लागतील ह्या सगळ्या ऑनलाईन जाण्याला. आणि मुख्यमंत्री महोदयांचा हा संकल्प आहे की रक्षाबंधनाला पैसे मिळाले. त्यामुळे पुणे जिल्ह्याचं बटन ते 17ला दाबतील, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी हळूहळू पैसे अकाउंटला यायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा अधोरेखित करेन की ज्यांचं आधार हे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक झालं नाही, तर आता पैसे ट्रान्सफर झाले नाही तर घाबरण्याचं कारण नाही. आपण ती प्रोसिजर पूर्ण करावी. फ्रॉम द 1 जुलै, 1 जुलै पासून आपल्याला पैसे मिळतील. एक मोठी अम्बिशियस योजना आहे. बाकी तर बऱ्याच गोष्टी एक एक मिनिट. अजितदादांनी आता स्टेटमेंट दिलंय की बारामतीमधून जय पवारला उमेदवारी द्यायची का नाही हे पार्लमेंट बोर्ड ठरवेल, परंतु मी 7-8 वेळा निवडणूक लढलो, त्याच्यामुळे आता मला निवडणूक लढण्यात रस नाहीये. याचा अर्थ आता नेमकं काय समजायचं? आता बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून मला कळतात, जसं आत्ताच कळलं. इतकं काही रेग्युलर मी बातम्या पाहत नाही. एक आणि दुसरं म्हणजे अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे ते काही मला माहित नाही. माझ्या पार्टीतल्या कोणाबद्दल विचारा, मी तुम्हाला सांगू शकेन. अजितदादासारख्या नेत्यांनी असं statement करणं ऐन निवडणुकीच्या काळात नेमकं काय आहे? ते मला म्हणलं माहित नाही त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांची योजना काय आहे. 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत. त्यांच्या यात्रा सुरू आहेत, गावोगाव लोकांशी संवाद साधतायत. लोकसभेच्या अनुभवातून काही गणित त्यांनी केली असली तर ती मला माहित नाही. शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार बारामतीतून निवडणूक लढणार, त्याच्यामुळे त्याच्या तोडीला तोड म्हणून जय पवार असं आपण आता अचलपूर मध्ये आहोत. बारामती खूप लांब आहे. तुम्ही बच्चूभाऊंकडे जेवायला आलेला भोजनाला भोजनाला. बच्चूभाऊ गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज आहे, काय यावर चर्चा होईल? बच्चूभाऊंचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते मूळ निष्ठा न सोडता जी नाराजी आहे ती मोकळेपणे मान्य करतात. बोटचेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही. ते म्हणजे आहे ते आहे म्हणतात. म्हणजे मग त्यांनी महायुतीतून ते बाहेर पडले, ते शरद पवारांना जाऊन मिळाले, असं झालंय असं मला वाटत नाही. पण पुन्हा एकदा अजित पवारांसारखं बच्चूभाऊ तर अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभू आहेत. त्यामुळे ते ठरवतील त्यांना काय ठरवलं. मी आपली ही जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, किंवा आपण त्या भागात गेलो तर एखाद्याच्या घरी चहाला जायचं, जेवायला जायचं, तेव्हा पालकमंत्र्याची आज बच्चूभाऊच्या निवासस्थानी सध्या आली आहे. प्रसार माध्यमासोबत चर्चा करताना त्यानं सांगितलं की बाबा मेळघाटात जे कुपोषण आहे, मेळघाटातलं सौंदर्य याविषयी ते थोडंसं हे करणार आहे. पण प्रामुख्यानं ज्यावेळेस त्याला असं विचारलं की बाबा येणाऱ्या कालखंडात बच्चूभाऊची भूमिका हे महायुती सोबतच राहील काय, तर नक्कीच बच्चूभाऊ हे महायुती सोबतच राहतील असं चंद्रकांत दादानं मत व्यक्त केलं. पण 2-3 गोष्टी अनुत्तरित अशा राहिल्या आहेत की 9 तारीखला झालेला मोर्चा, 10 तारीखला झालेली शरद पवार साहेबांची भेट आणि आज 15 तारीखला चंद्रकांत दादाची बच्चूभाऊ सोबत भेट. भलेही प्रसार माध्यमासोबत चंद्रकांत दादांना उत्तर अगदी मनमोकळे दिले नसले, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ज्या प्रकारचं सध्या राजकारण घडत आहे त्याच्यात एकही आपला कोणी आमदार इकडे तिकडे जाऊ नये हा सर्वच्या सर्व नियोजन मला आजच्या चंद्रकांत दादाच्या याच्या दिसतं. म्हणजे बा एकामेकासोबत भेटू बोलू, म्हणजे प्रसार माध्यमासमोर तरी कोणत्याच प्रकारचा दुरावा दिसेल नाही अशा प्रकारची भूमिका मला आज चंद्रकांत दादाच्या बोलण्याहून स्पष्ट झाली.